जास्त असतील तांबडी आणि माझ्या हात फक्त माझ्या हात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तर आपण आलेलो आहोत लातूर जिल्हा, लातूर तालुका आणि लातूर तालुक्यामध्ये जवळपास असलेल्या ह्या ठिकाणी रुई रामेश्वर ह्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. आणि ह्या ठिकाणी आपली 1 एकरच्या आसपास क्षेत्र आहे. हे बघू शकता 1 एकरचं क्षेत्र आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे. शोधण्यासाठी यूज करायचा आहे. हे जर्मन टेक्नॉलॉजीचं GR फ्रेश रिझल्ट. त्याच्यानंतर नारळ आहे, हे कॉपर आहे. आणि 3 ते 4 पद्धतीने आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे. चला तर मग पाणी पाहायला सुरुवात करू. हे पहिला बोर किती फूट आहे? 430 फूट बोरवेल आहे. उन्हाळ्यात मात्र कसलाही चलत नाही, पावसाळ्यात मात्र चालतंय, पण उन्हाळ्यात कसलाही चलत नाही. तर आपल्याला नवीन बोर शोधण्यासाठी आपण आलेलो आहोत. चला तर मग पाणी काही वेळामध्ये आपल्याला इथलं किती खुलेलं आहे, काय आहे ते कळून जाईल. शेतकरी मित्रांनो, जवळपास आपण हे पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे. हे बघू शकता, हे जी बोर ह्या ठिकाणी स्टार्ट केलं होतं, तर हे पूर्ण आपण क्षेत्र केलेलं आहे. 1.25 एकरची पट्टी आहे. पण पॉईंट अशा ठिकाणी निघाला, चांगली क्षेत्र सोडून दिलं आणि एकदम हे अशा अडचणीत पॉईंट निघालेला आहे. एकदम बांधाच्या कडेला अडचणीत ह्या जागेवर बघू शकता, भयानक अडचण आहे. आणि पहिला बोर घेतलेला आहे, पण ते काही फारसं चालत नाही. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या बोर घेण्याचा प्रयत्न आपण ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी दुसरा पॉईंट घेण्याचा प्रयत्न करायला लागलेलो आहोत. तर ह्या ठिकाणची खोली, ह्या ठिकाणचे टप्पे, ह्या ठिकाणचे पडदे, भयानक अडचणीमध्ये बोरवेल पॉईंट. तर सुरुवातीला आहे 40 फुटाला, 150 फुटाला बोल्डर, 275, 400, 550, सरासरी 1.25 इंच. लक लागली तर 2-2.5 इंचापर्यंत, 3 इंचापर्यंत पाणी लागू शकते, पण 1.25 इंच कमीत कमी. पण 150 फुटाला बोल्डर आहे, जास्तीत जास्त बोल्डरचं प्रमाण ह्या ठिकाणी आहे. आणि 150 फुटाच्या मध्येच पाणी येणार आहे. 150 फुटालाच पाणी येणार. 150 आणि 300 ह्याच्यामध्ये पाणी येऊ शकते. आणि बोल्डरचं प्रमाण जास्त आहे. इकडे बघा. ओके. तर ह्या ठिकाणी आज दिवसभरात लागलीच गाडी लागणार आहे. रिझल्ट येणार आहे, आपण शेअर करू बरोबर. अडचणीत पॉईंट ह्या ठिकाणी. ओके. जास्त असतील तांबडी आणि माझ्या हात फक्त माझ्या हात.
आता लागलं पाणी